पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम आणि डोंगराळ भाग असलेल्या मोखाडा तालुक्यात रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली. अनेक गावांमधील मुख्य रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय. पादचाऱ्यांना चालणंही जिकिरीचं बनलंय. या गंभीर परिस्थितीकडे जिल्हाधिकारी कार्यालय आणि पालघर जिल्हा परिषद जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केलाय. मोखाडा तालुक्यातील अनेक अंतर्गत रस्ते पूर्णतः उखडले आहेत. खड्ड्यांमुळे दुचाकी आणि चारचाकी वाहनं चालवणं जीवघेणं ठरत आहे. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यानं रस्ता नक्की कुठे आहे हेच समजत नाहीये. रुग्णवाहिका वेळेवर पोहोचू शकत नसल्यानं गर्भवती महिला आणि रुग्णांचे अतोनात हाल होत आहेत. शालेय विद्यार्थ्यांनाही चिखलातून आणि दगडधोंड्यांमधून वाट काढत शाळा गाठावी लागते. आम्ही अनेकदा लोकप्रतिनिधी आणि जिल्हा परिषदेकडे रस्ता दुरुस्तीची मागणी केली, परंतु केवळ आश्वासनच मिळाली आहे. जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषद प्रशासन आमच्या या अतिदुर्गम भागाकडे सपशेल दुर्लक्ष करीत आहेत, असा संताप ग्रामस्थांनी व्यक्त केला. नमस्कार, मी भरत तुंबडे, बोटोशी ग्रामपंचायत एक ग्रामस्थ म्हणून मी भोसवाडा ते डोंगरवाडे ह्या रस्त्याची मी मागणी करतोय. आणि मागणी याच्यासाठी करतोय का आम्हाला हा रस्ता खूप गरजेचा आहे. आणि कुर्लोद, बोटोशी, पाथर्डे ह्या माणसांना जो हा रस्ता जर बनवला, जास्तीत जास्त 15 मिनिटाचा रस्ता आहे खोडाळ्याला जायचा. तर आम्हाला जर जायचं असलं बोटोशी ग्रामपंचायत, मी डोंगरवाडी इथे राहतो, आणि मला जर जायचं राहिलं बेलपाडा ग्रामपंचायत बोटोशीमध्ये, तर मला 1 तास लागतो कंप्लीट. खोडाळ्यावरून देवबांधवरून असं जावं लागतं आहे. आणि आमची मागणी सतत एक ग्रामसभा असली, विशेष सभा असले, ह्या सर्व आम्ही मीटिंगला याच्याकडे आपले काय PWD, बांधकाम विभाग, जिल्हा परिषद यांच्याकडे आम्ही सातत्याने मागणी करतो का आमचा रस्ता बनवून द्या. आणि ह्या रस्त्याला 3-4 वर्ष झाले हा रस्ता अपूर्ण आहे, पूर्ण काय बनवला जात नाही. आणि आमची खूपच गैरसोय होते नागरिकांची. हा रस्ता आहे मुलांसाठी पण खूप उपयुक्त आहे. यांना शाळेत जायला विद्यार्थ्यांना सूर्यमाळ आश्रमशाळा आहे, या आश्रमशाळेमध्ये पण जायला हा रस्ता शॉर्टकट आहे. वाडा पालघर या रस्त्याला हा रस्ता जोडला जात आहे. आणि तो रस्ता आम्ही अधिकाऱ्यांकडे बनवून मागतो, तर हा रस्ता काय बनवून देत नाही. जिथं 10-15 मिनिटाचा हे आहे म्हणजे पोहोचण्यासाठी शॉर्टकट रस्ता, ह्यासाठी आम्ही खूप धडपड केले, तरी पण हा रस्ता काय बनवले जात नाही. मोखाडा तालुक्यातील रस्त्यांकडे दुर्लक्ष होत असल्यानं ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. त्यामुळे ग्रामस्थ आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. न्यूज ब्युरो, सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, मोखाडा.